माय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भूमिपुत्रांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवणार, विश्वनाथ पाटील यांचं भूमिपुत्रांना आश्वासन। कुणबी सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे तसेच वैतरणा विश्वनाथ पाटील यांचा प्रकल्पग्रस्तांकडून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभासाठी राजू चौधरी, तानाजी मोरे, दशरथ तिवरे, गणेश गोळवी तसेच कुणबी सेनेचे जुने जनते कार्यकर्ते गणेश भाऊराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश नको यांनी केलं, तर सूत्रसंचालन दिनेश पाटील यांनी केले। याप्रसंगी बोलताना विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की अजूनही लढण्याची उमेद बाकी असून प्रकल्पग्रस्तांची शेवटची फाईल असेपर्यंत मी लढायला तयार आहे। भूमिपुत्रांनी साथ दिली तर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभं करून न्यायकासाठी पुन्हा एकदा रस्त्यावरती लढाई लढवून असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना विश्वनाथ पाटील यांनी दिली आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। वर्षांनी सत्कार होता या ठिकाणी, याचे आभार कोणाचे मानाल तुम्ही? तुकाराम मुंडेंचे मानाल की ह्या प्रकल्पग्रस्तांचे मानाल? नाही, प्रकल्पग्रस्तांचा मी नेहमीच ऋणी राहीन। याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हा लढा आम्ही सुरू केला तांसा वैतरणाच्या संबंधामध्ये भूमिपुत्रांना न्याय मिळण्याचा, त्यावेळेला असं कोणालाही गॅरंटी नव्हती आणि मी काही त्यावेळेला एवढा मोठा पुढारी नव्हतो की माझ्यावर कोणी विश्वास ठेवावा। 10 वर्ष माझ्याबरोबर आंदोलनामध्ये हे लोक टिकले, त्यांच्या जमिनी गेल्या होत्या। मी नम्रतेने सांगतो की ह्या लोकांनी साथ नसती दिली तर आता हा दिवस उजाडला नसता। आणि मी सत्कार घेण्यासाठी या ठिकाणी नाही आलो, कृतज्ञता समारंभ ठेवला म्हणून मी आलेला आहे। तुकाराम मुंडेंनी प्रश्न उचलला, प्रकल्पग्रस्तांचे दाखले मागितलेत आणि म्हणूनच ही सभा झाली, काय सांगता? तुकाराम मुंडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आम्ही त्यांना मानतो, परंतु त्यांचीही मी व्यक्तिगत भेट घेऊन या विषयाच्या संबंधामध्ये जी अडचण तयार झालेली आहे ती अडचण तयार होऊन आमच्या प्रकल्पग्रस्तांना जर याच्यातून पुढे बाहेर म्हणजे कुठे जर अन्याय होणार असेल तर तो अन्याय मी होऊन देणार नाही। किती प्रकल्पग्रस्त? माझ्या अंदाजाने फायली राहिलेले असे काहीतरी 50 ते 60च्या दरम्यानमध्ये लोक आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी टेक्निकल उत्तर आम्हाला देता कामा नये, त्यांनी स्पेशल भरती त्यांनी काढली पाहिजे। यावर काय करू? आता मला त्याचा थोडा विचार करावा लागेल, जर अजून काही टेक्निकल गायडन्स पण घ्यावा लागेल त्याच्यामध्ये। साहेब, कुंदे ते आगे जो रस्ता झालेला आहे, डांबरीकरण झालेलं आहे, गेले 2 वर्ष झाले त्याचं डांबरीकरण झालंय, साईड पट्टी न झाल्या म्हणून अनेक अपघात होत आहेत, याबाबत काय सांगाल आपण? काय आवाज? नाही, लवकरच आम्ही आता मी इथे भोजन आटोपल्याबरोबर आम्ही एक मिटिंग करणार आहोत। प्रकल्पग्रस्तांच्या मिटिंग मध्ये त्याचा काही सत्कार समारंभ होता, त्याच्यात मी काही विचार केला असा व्हायला नको। आम्ही ह्या ठिकाणी बसणार आहोत आणि बसून आम्ही निश्चितपणाने कृती कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेणार या विषयावर। अजितदादांच्या अपघाताची आपण शंका उपस्थित दिली, काय सांगा? नाही, शंका तर मी नाही केलेली व्यक्त, ती प्रत्येक विचारवंत मोठमोठे लोक आहेत ते शंका व्यक्त करतात। याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे, याचं निरसन करणं हे सरकारचं काम आहे। सरकारने ब्लॅक बॉक्स मध्ये नेमकी काय आहे हे सांगितलं पाहिजे। नाही, रोज किती चर्चा घडून येणार तुम्ही? जेवढी चर्चा घडत राहणार तेवढा तो विषय संशयामध्ये राहणार। आता जे काही आपण ऐकतो त्याच्यातून निश्चितपणे संशय वाटतो। साहेब, आपलं पुढचं, आता तुम्ही सांगितलं भाषणामध्ये की 5 वर्ष मी देणार आहे, आपलं पुढचं काय म्हणजे गणित असणार? मी जमीनपणे रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर अथकपणे भांडणारा एक कार्यकर्ता आहे। मला अनेक प्रलोभनं मिळाली, कुठल्याही प्रलोभनाला मी कधीही बळी पडलेला नाही। मी जनतेची साथ हाच माझा खऱ्या अर्थाने शेवटचा एक इच्छा आहे की जनतेच्या बरोबर राहणे। माझ्यासमोर आंदोलन आता वाढवण बंदर ही सगळ्यात मोठी समस्या आहे। त्यासाठी ज्या ऍक्विजिशन चाललंय सरकारकडून ते चिंताजनक आहे। ते ऍक्विजिशन दोन्ही जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने लाटा लावलेल्या आहेत भांडवलदार कंपन्यांनी, त्याच्यामध्ये ओव्हरहेड वाले आहेत, खावडा कंपनी आहे, त्याच्यामध्ये अदानी आहे, अंबानी ग्रुप आहे, त्याच्यानंतर रिलायन्स वाले आहेत, हे सगळे मोठे लोक आहेत ना। त्याच्यामुळे आज कलेक्टर पण जरा घाबरतो, पोलीस घाबरतात आणि एवढंच नाही, त्यांना ते काम करण्यासाठी ते बोगस पोलीस येतात। याविषयी मुख्यमंत्र्यांची काय तुमची बातचीत झाली? मुख्यमंत्र्यांना कोण टाइम आहे? मुख्यमंत्री सतत ते दौऱ्यातच आहेत ना, हेलिकॉप्टरच्या खाली उतरतात काय, मला इथून शंका वाटते। तुम्ही मुख्यमंत्र्यांवर मगाशी टीका केली, भाषणामध्ये केलीच पाहिजे ना। कशासाठी? गरिबांची बाजू घ्या हे माझं म्हणणं आहे, भांडवलदारांची नका बाजू घेऊ। विरोधकाची भूमिका आपण नाही, विरोधक कुठे राहिलेत?
नाही, मला सांगा ना तुम्ही, अहो एवढी अतिवृष्टी झाली, एवढ्या जमिनी गेल्या लोकांच्या, समृद्धी मार्गामध्ये गेल्या, अजून भात खरेदी सुरू नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं मला सांगा ना तुम्ही, का विष प्यायचा का? एक प्रश्न, शहापूर तालुक्याची पाणी टंचाई, आपण शहापूर तालुका मुंबईचा पोशिंदा आहे, ठाणे जिल्ह्याचा पोशिंदा आहे. आपली जे हालत आहे त्याच्यावर काय काम? आता शहापूरला भावली धरणातून पाणी आणण्याचा जो घाट घातलेला आहे हा बोगस आहे. इथे माझे सहकारी पाटणजी बरे आलेले आहेत. भावली धरणात किती पाणी त्यांनी सांगावं. जबाबदार कार्यकर्ते माझ्या बरोबर 40 वर्ष बीजेपीचं काम केलेलं आहे त्यांनी. बोला तुम्ही. बाहुली धरणाचं इगतपुरीलाच पाणी पुरणार नाही, केवळ फक्त काही राजकीय यंत्रणा किंवा जगवण्याकरता. पांडुरंग बरे बोलतो मी, इगतपुरीचा कार्यकर्ता, आणि साहेबांनी बाहुलीचा परिसर इकडे बोलण्याच्या अगोदर त्या परिसरावर, धरणावर जाऊन स्वतः सगळी परिस्थिती पाहिली. धरणात किती पाणी आहे, खालच्या लोकांना किती अपेक्षा पाण्याची, परंतु तो काही शहापूरला घाट घातलाय पाणी आणण्याचा. हा दादन तो खोटा आहे हा, आणि ते पाणी येणार नाही. फक्त त्याच्यातून काय कमिशन निघेल किंवा काय पाईपलाईन होतील किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं राहील इथपर्यंत ठीक आहे, अशा प्रकारचं हे काम आहे. पण प्रत्यक्षात शहापूरच्या जनतेला ते पाणी मिळावं अशी प्रामाणिक भावना त्याच्यात कोणाची दिसत नाही, आणि त्याचा अभ्यास पाटील साहेबांनी जागेवर जाऊन सुद्धा केलाय. मी ह्या विषयावर स्पेशली पत्रकार परिषद येत्या 15 दिवसामध्ये घेणार. भावली धरणाविषयी पत्रकार परिषद. हो, स्पेशली केवळ ह्याच विषयासाठी. तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे, मी शहापूरला घेणार. तर बेरोजगारांना पाणी मिळालं, पण आपलं बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या, पण पाणी मिळालं नाही. यासाठी 100 गावांना आतापर्यंत पाणी मिळालेलं आहे. नेमकी काय परिस्थिती मी त्याचा अभ्यास करतो आता पुन्हा फील्डवर, आणि ह्या विषयासाठीच केवळ मी मीटिंग बोलवणार आहे. बाहुलीचं काय बोगसच आहे? नाही, टोटली बोगस आहेत.